तर इकडे बघू शकता किचनमध्ये किती पसारा भरलेला आहे. आता तुम्ही म्हणसाल ताई काय करत होती, इतका पसारा झालेला आहे आतापर्यंत. तर मी आज ना दुसऱ्याच कामात लागलेली होते. जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की ज्वारी, गहू, परत तांदूळ वगैरे सगळ्यांना पावडर लावून मला स्टोरूममध्ये नेऊन ठेवायचं होतं. तर हीच कामं आज दिवसभरात झालेली आहेत आणि इतकी मी थकलेली आहे ना, आणि त्यानंतर दळण पण करायचं होतं मला. तर दळण पण केलं आज ना. इतकी कामं झालेली आहेत ना, इतकी कामं की मी एक वेळा विचार करते की मी इतकं काम संपवलं, मी इतकं काम संपवलं. म्हणजे कधी-कधी आपण असं काम करतो ना, की आपल्याला नंतर विश्वास होत नाही की ते आपणच केलेलं आहे. मला पण कधी-कधी तसंच होतं. आज ना दिवसभरात इतकी कामं झाली, इतकी धावपळ झाली माझी. आता थकवा पण तसाच आलेला आहे. तरी पण हा पसारा बघून ना मला थकवा-बकवा काही आता वाटत नाही. अगोदर पसारा उचलायचा आहे मला. तर इकडे मी ठेवलेले आहे चहा. चहा उकळत आहे तोपर्यंत सगळी भांडी रॅकला लावते. आणि इथं शेवया मी आणून ठेवले. शेवया डब्यात काढायचे. एक ताई म्हणत होत्या, जे शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड केला त्याच्यावरती कमेंट आली की ताई शेवया बनवले, शेवया आले घरी. तर हो ताईंनो, माझ्यापेक्षा जास्त खुशी त्यांना झालेली आहे. कारण का, मी जेव्हाही खीर बनवायची ना, नूडल्सची खीर बनवायची. कारण शेवया नव्हते माझ्याकडे. आता 2 वर्ष झालं असाच गोंधळ आहे. नूडल्सची खीर बनवायची मी जेव्हाही खीर खायचं मन असायचं. पण आता फायनली शेवया बनलेल्या आहेत. तर शेवया पण मला डब्यात काढून ठेवायचे. म्हणजे खूप दिवस झाले मी पोत्यातच ठेवलेलं होतं. आणि काही थोडंफार खाली ठेवलेलं कवर वगैरे हे ते एक्स्ट्रा सामान होतं ना, ते मी तर वरती ठेवलेलं आहे. म्हणजे आता खुर्ची वगैरे आम्ही आणलेली नाही, खालूनच टाकलं. थोडीशी कामं सोपं करून घेतली. आणि इथं बाहेर ना कुत्र्याचा खूप आरडाओरडा, म्हणजे कोण दिसलं काय माहिती, केव्हापासून भुकायचं काम चालू होतं त्याचं. आणि त्याचा पण आवाज यामध्ये ॲड होत आहे. तर असं इकडं आता शेवया घालण्यासाठी मला एक डब्बा रिकामा करायचा होता. तर या डब्यामध्ये मी काही थोडाफार किराणा ठेवलेला होता, ते पण संपले, थोडंफारच राहिलेलं होतं. आणि इकडे एक बकेट पण केलेलं आहे. तर जे होतं ना थोडंफार, ते बकेटात ठेवलेलं आहे. आणि शेवया मी या डब्यामध्ये भरणार आहे. म्हणजे शेवया छान मी उन्हाला वाळवून ठेवलेल्या आहेत. कारण आपण असंच ठेवलं तर शेवया खराब होते. त्यामुळे 1-2 उन्हं द्यायची आहेत आपल्याला. शेवया छान गरम झाल्यानंतर डब्यामध्ये भरून पॅक करून ठेवायचं आहे. म्हणजे वर्षभर टिकतात हे पण. याला वेगळं पावडर वगैरे लावण्याचं काही ऑप्शन नाही आहे. फक्त आपण उन्हाला ठेवणं. म्हणजे शेवया छान गरम झाली तर छान व्यवस्थित पॅक करायचं आहे. पेपर लावलं तरी पण खूपच चांगलं आहे. पण पेपर वगैरे नव्हतं माझ्याकडे. तर थोड्याशा शेवया खाली पण सांडलेल्या होत्या भरतवेळेस. जेव्हाही घाईगड बसते ना, थोडासा सांडालोंडा माझ्या हातानं होतच असतो. तर हे शेवयाचा डब्बा पण उचलून मी इथंच ठेवलेला आहे. गॅसची टाकी ठेवलेली आहे. म्हणजे तिथंच थोडासा स्पेस होता. एकावर एक मी डब्बा आणि बकेट ठेवलेला आहे. तोपर्यंत चहा पण उकळलेला आहे. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण चहा घ्यायला. खूप धावपळ झाली ना, थकवा पण खूप जाणवत होता. तर म्हणलं चहा घेऊन परत फ्रेश मूडसोबत आपण कामाला लागूया. कारण ही कामं तर संपणार नाहीत. वेळ संपेल पण कामं संपणार नाहीत, असं झालेलं आहे. आज तरी खूपच गोंधळ होता. तर असं सगळी कामं छान झालेली आहेत. थकवा आला काही हरकत नाही. पण वर्षभराचं जे धान्य होतं ना, ते व्यवस्थित मी ठेवलेलं आहे. याची एक वेगळीच खुशी आहे. म्हणजे कुठली तरी आपण कामं केलो ना, त्याचा एक वेगळाच आनंद वाटतो आपल्याला. तर इकडे तांदूळ पण मी पोत्यातले सगळेच काढलेले होते. पोत रिकामं केलं, कारण छोटी-छोटी पोती खूप सारी झालेली होती. तर तांदूळ डब्यात काढले, पण डब्बा भरलेला आहे. थोडेसे पातेल्यात राहिले तर असू दे म्हणलं. आता दररोज हेच मी घेणार आहे पातेल्यातले. पातेलं रिकामं होईपर्यंत, त्यानंतर मग डब्यातले घ्यायला सुरुवात करते. थोडेसे नूडल्स मी इकडं पॉकेटमध्ये ठेवलेले होते, कारण हे डब्बा अगोदर भरलेला होता. पण जेव्हाही मी खीर बनवते ना, तेव्हा नूडल्सचीच बनवते. म्हणून ते नूडल्स पण संपलेले आहेत आता. तर आता फायनली जेव्हाही नूडल्स बनतील ना, आता मी जसं नूडल्स बनतात ना सगळ्याच्या घरी, तसेच बनवणार आहे. कारण आता शेवया आलेले आहेत आपल्या घरी. तर या एकदम छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, पण खूप आनंद होतो आपल्याला की ते आहे, हे आहे आपण म्हणत असतो. खूप मोठं नाही आहे, पण या छोट्या-छोट्या गोष्टीमध्ये एक वेगळाच आनंद असतो. तर इकडे डाळवं पण डब्यामधलं काढायचं होतं. म्हणजे डब्यामध्ये होतं अगोदर, तरी पण एक कवरमध्ये मी ठेवलेलं होतं. जे डब्यामध्ये मी ठेवलेलं होतं ते काढून मी डब्यात भरलेलं आहे. म्हणजे आता तुम्ही कन्फ्यूज असाल, हे काय डब्बा 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 म्हणत आहे. जे शेवायचा डब्बा रिकामा केला ना, त्यामध्ये होतं ते, त्यामध्ये काढलं, असं झालं. तर असं इकडे एक मी नवीन वायपर आणलेलं आहे किचनसाठी छोटूसं. म्हणजे जेव्हा आम्ही कॅन्टीनला गेलो होतो ना, तेव्हाच आणलेलं आहे. मी किराणा पण आणखीन काहीच काढलेला आणि फक्त एक वायपर मी काढून घेतलेला आहे. किचनमध्ये थोडंसं पाणी झालेलं होतं आणि खूप दिवस झाले मी आणून ठेवलं, पण काढलेलंच नाही आहे. तर मला आज काढूया, याचा मुहूर्त लावूया. इकडे वायपर मी पॉकेटामधून काढलेला आहे आणि बघू शकता छान पाणी जे आहे ना, ते वडून घेत आहे. म्हणजे किचनवरती अजिबात पाणी राहत नाही, तेच मी चेक करत होते. तर हे काम मात्र सोपं झालं थोडंसं. आणि बाहेर बघू शकता इकडं मांजर त्याच्या पिल्ल्याला घेऊन आलेला आहे. तर म्हणलं छान वाटत होतं, क्यूट पण जवळ येत नव्हतं, ते पिल्लू खूप भीत होतं. म्हणलं या दोघांनाही थोडंसं दूध ठेवूया. पण मी दूध वाटी ठेवलं आणि हे मांजर यामध्ये तोंड घातलेलं आहे, त्या पिल्ल्याला दूध पिऊच दिलेलं नाही. नंतर मी ठेवलेलं होतं, ते पण स्वतःच पिऊन घेतलं. त्या पिल्ल्याला अजिबात दूध पिऊच दिलं नाही आहे.
पण नंतर हे मांजर बाहेर गेल्यानंतरच मी पिल्लाला दूध ठेवलेलं होतं प्लेटामध्ये, कारण जोपर्यंत हे मोठं मांजर आहे तोपर्यंत त्या छोट्या पिल्लाला दूध काय भेटलेलंच नाही, सगळंच पिलेलं होतं त्यानं. आणि ते पिल्लूला जवळ येत नव्हतं, खूप भीत होतं. त्यामुळे म्हणलं असू दे, म्हणलं ते मांजरीने जायचंच वेट मी करत होते. तर असं आता हा दुसरा दिवस आहे. म्हणजे कालचा दिवस इतका धावपळीनं गेला ना, इतका धावपळीनं की नंतर मी व्हिडिओज बनवला नाही. रात्री स्वयंपाक पाणी, जेवणं खाणं, भांडे वगैरे सगळं स्वच्छ करून मी झोपलेले होते थोडंसं लवकरच. आता ही सकाळची वेळ आहे. सगळ्यांना गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. तर आज भाजीमध्ये बनणार आहे शेवग्याची आमटी. म्हणजे हे विचार केला भरपूर की काय बनवू, मग नंतर विचार आला की जास्त नाही, फक्त साधी सिंपल शेवग्याची आमटी बनवूया. कधी कधी साधी सिंपल वस्तू खायला आवडतात ना, दररोज हे ते आपण बनवतच असतो. तर इकडे मी एक स्टँड आणून ठेवलेला आहे आणि अगोदर मी शेंगदाणे आणि खोबरं जे आहे ना भाजून ठेवलेलं आहे आणि चढलेले आहे त्या स्टँडवरती. म्हणजे संग ही कामं होत आहेत. असं नाही की वेगळा वेळ काढून दुपारी मी करण्यासाठी ठेवलेलं आहे, कारण मला हे संगच आवरायचं होतं. कारण किचनमध्ये एक वेळा आलो ना, तर किचनमधली सगळीच कामं आवरत जा असं वाटतं. आणि इथल्या इथं होत असतात ना, म्हणजे आपल्या नजरेच्या समोर किचन, म्हणजे गॅसवरती काय होतं आहे काय नाही, काय करपत आहे काय कच्चं राहते ते पण दिसतं आणि आपली कामं पण होतात. तर हरभऱ्याचं जे काय डब्बा होता ना, ते मी घेतलेलं आहे डोक्यावर ठेवून, कारण खूप वजन आहे. स्टँडवरती जसं थांबले ना ते बॅलन्सच होत नव्हतं, कारण इतकं वजन होतं. तर यावेळेस मी हे पोत्यात ठेवणार आहे, कारण डब्बा ठेवला तर वरती मला ठेवायला उचलतच नाही, खूप वजन होत आहे हे. तर आता तुम्ही म्हणसाल तर इतके डबे कशासाठी खाली काढलेले आहेत, तर त्याला सगळ्याला मला पावडर लावून ठेवायचं आहे, म्हणून मी सगळ्या वस्तू खाली ठेवलेल्या आहेत आणि संग इकडे भाजीची तयारी मी करत आहे. जोपर्यंत मी डबे काढत होते वरचे, तोपर्यंत ही शेंगदाणे आणि खोबरं छान थंड झालेलं आहे. तर अगोदर हे मिक्सरला बारीक वाटून घेऊया आणि आमटी बनत ठेवते. तर खूप छान वास येत आहे, कारण खोबरं आणि शेंगदाणे आपण भाजून वाटलेलं असतं ना, त्यामुळे आमटी पण खूप छान टेस्टी बनते. तर सोलेला लसूण संपलेला आहे. तर आता हे लसूण सोलणं थोडंसं तामझाम वाटतं आणि खूप सारा कचरा पण होतो, म्हणून मी काय करते, जेव्हाही मला थोडासा वेळ भेटतो किंवा वेळ नसला तरी पण काढून मी म्हणजे थोडासा वेळ काढून मी लसूण सोलून ठेवायचं मात्र मोठं काम करत असते, कारण एकतर ते पाचोळा घरभर होतो आणि सोलायलाही सकाळी खूप वेळखाऊ कामं होतात हे. तर इकडे थोडंसं लसूण मी चोळून घेतलेलं आहे आणि बाकीचा उचलून तसंच सूप ठेवलेलं आहे, म्हणजे नंतर मी ते सगळं लसूण जे छान सोलून ठेवते, म्हणजे एक 4-8 दिवसाचा लसूण मी सोलून ठेवत असते. तर इकडे थोडंसं लसूण मी वाटून घेतलेलं आहे आणि सगळ्या वस्तू घेत आहे जे मला पाहिजे. तर आता पटकन आमटी बनवून घेऊया. इकडे आमटी निवांत बनत राहील शेवग्याची, तोपर्यंत जी कडधान्य मी काढलेली, जसं हरभरे आहेत, कारवळ आहेत, तीळ आहेत, सगळ्यांना मला पावडर लावून ठेवायची. आणि तसं तर 2 दिवस झाले हीच कामं सुरू आहेत. जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं की ज्वारीला पण मी पावडर लावलेलं आहे, गव्हाला लावलेलं आहे, तांदूळ, जेही आता कडधान्य, जेही धान्य आहेत वर्षभराचे, ते व्यवस्थित राहण्यासाठी, छान टिकवून ठेवण्यासाठी त्याला पावडर लावणं खूप गरजेचं आहे. म्हणजे एकही जाळी जुळी, किडा नुशी काहीच त्यामध्ये येणार नाही. वर्षभर हे धान्य खूप छान राहतं. तर इकडं मी ठेवलेली एक कढई आमटी बनवण्यासाठी, आणि हवा इतकी होती की गॅसच राहत नव्हतं. मला खूप गरमी होते, हवा मला लागत नाही, पण त्या गॅसला हवा खूप लागत आहे. म्हणून मी काय केलं, बाहेरचं गेट लावलं आणि पडदा वळलेला आहे, म्हणजे हवा थोडीशी कमी येईल. आणि आता परत किचनमध्ये आलेले आहे आणि कढईमध्ये तेल तर मी अगोदरच घेतलेलं होतं, जिरं मोहरी टाकलं आणि एक तेजपत्ता पण टाकला, म्हणजे फ्लेवर छान येईल. नंतर जी मसाला वाटलेला होता ते टाकलेलं आहे आणि सुके मसाले टाकले, जसं हळदी पावडर, धना पावडर, लाल मिरची पावडर टाकली. तोपर्यंत दूध पण आलेलं आहे, म्हणजे आज दिनेशचे पप्पा आलेले नाही, दुसरेच भैया दूध घेऊन आलेले होते आणि बाहेर जोरजोराने ते हारण वाजवत होते. तर अगोदर जाऊन मी दूध घेऊन आले आणि तोपर्यंत इकडे बघू शकता मस्त असा मसाला भाजलेला आहे आमटीसाठी, तेल सुटेपर्यंत. म्हणजे तसाच मसाला भाजलो ना करपायची भीती असते, म्हणून थोडंसं पाणी टाकून मी हा मसाला एकदम छान भाजलेला आहे, छान वास येईपर्यंत. तर मसाला बनलेला आहे. नंतर मी यामध्ये शेवग्याच्या शेंगा टाकल्या, छान परतून घेतलेला आहे. आणि इकडे ठेवलेले मी थोडंसं गरम पाणी, म्हणजे भाजीमध्ये आपल्याला थंड पाणी टाकायचं नाही आणि भाजी बेचव होते, पाणी गरम करून टाकायचं आहे. आणि आता आलेले मी इकडच्या रूममध्ये आणि जाऊन अगोदर मी टोपलं घेऊन आले. बघू शकता कशी हिंडत फिरत माझी कामं आज होत आहेत, कारण हे पण गरजेचं आहे. आणि दुपारच्या वेळेत दुसरीच एक्स्ट्रा कामं मला निघतात, मग हे राहून जातं, म्हणून मी किचनमधली जी ही कामं आहे संग आवरत आहे. तर इकडे शेवग्याच्या शेंगा थोड्या वेळ मी मसाल्यामध्ये परतून घेतल्यानंतर गरम पाणी टाकलेले खूप सारं. तर निवांत ही आमटी बनत राहील आणि इकडे दूध पण गरम करायला ठेवलेलं आहे. तर दोन्ही कामं संग होत आहेत. तर आमटी बनली, भाजी म्हणजे आमटी तर मी बनवली, आज वेगळी भाजी बनवलेली नाही आहे. आणि हवा इतकी जास्त आहे तर मी दार लावून भाकरी करत आहे. तर इकडे हे जे डब्बा आहे ना तेच ठेवलेलं आहे मी दाराला, कारण थोडीशी जाय ठेवलेली आहे, कारण बाहेर कोणी आवाज दिला तर मला मध्ये ऐकूच येत नाही, काही पण आवाज येत नाही. आणि तितक्यात ते ताई आलेल्या पण होत्या, तर त्यांचं काही काम होतं, तर अगोदर त्यांचं काम करून आलेले आहे आणि परत
परत मी गेट दार बंद करून मग परत भाकरी इकडे बनवल्या. कारण सकाळी ना असं होत आहे ना, इतकी हवा असते भयानक की येऊन डायरेक्ट त्या गॅसच्या चुलीलाच लागते आणि गॅस राहतच नाही आणि स्वयंपाक जे आहे ना ते होत नाही, कारण एकाच साईडला जाते पूर्ण आग, ते असं होतं. तर असं इकडे तवा छान गरम झालेला आहे. तर मी भाकरी बनवत आहे संग आमटी तरी खूप छान टेस्टी बनलेली आहे. आणि स्वयंपाक झाल्यानंतर पटकन मी टिफिन वगैरे भरून देते. त्यानंतर पूजा वगैरे ही खूप सारी कामं आहेत आणि जे मी इकडं कामं वाढवून ठेवलेलं आहे ते पण मला आवरायचं आहे. सगळ्यांना पावडर लावणं, परत वरती ठेवणं. पण यावेळेस मी हे डबे इथं ठेवणार नाही आहे, मी नेऊन ठेवणार आहे स्टोरूममध्ये. तर इथं खूपच जास्त हवा येत होती, तर दार मी पूर्णच बंद केलं आणि मग भाकरी बनवल्या. काय होतं, जरा भाकर लवकर उठत नव्हती, साईडनं कच्ची राहत होती, कारण ते गॅसची आग जी आहे ना ते एकाच साईडला जात होती, सगळीकडे अशी व्यवस्थित येतच नव्हती. त्यामुळे मी दार बंदच केलेलं आहे. खूप भयानक हवा आणि वातावरण पण थोडंसं आज असं आहे. तिकडे मी कणिक थोडीशी अगोदरच मळून ठेवलेली होती, तर चपात्याही बनवत आहे. तर इकडं अगोदर तर मी हे कणिक छान मळून सॉफ्ट करून घेतले आणि छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत. आणि इकडे भाकरी पण बनलेल्याच आहेत, म्हणजे सगळ्यांना वेगवेगळं करावं लागतं, कारण चपात्या बनल्या ते भाकरी नाही ते जमत नाही. तर दररोज जेवारच्या भाकरी हे बनतातच आणि चपात्या पण मी 3-4 बनवत असते. तर इकडं भाकरी बनलेली आहे सगळ्या. आता चपाती ही लाटून घेते आणि पटकन चपात्या बनवून घेते. आज ना खूप जास्त एक्स्ट्रा कामं आहेत, तर असं वाटतं की पटकन किचनपासून फ्री व्हायचं आणि पटकन ही कामं आवरूया, कारण घरभर पसारा वाटत आहे. आणि इकडे मी पपई चिरून ठेवलेली आहे, म्हणजे फक्त एकच फोड त्यामधली खाल्लेली, बाकीची उचलून तसंच फ्रीजमध्ये ठेवलेली होती. तर ती पपईवरची पूर्ण साल काढून कट करून मी डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवते, म्हणजे असं खायला मजा पण येते आणि पपई पण खूप लवकर संपते, म्हणजे एका दिवशी संपते. असंच वाटीत घेऊन चमच्यानं खायला खूप आवडतं. तर इकडे चपात्याही बनलेल्याच आहेत. आता किचनही स्वच्छ करून घेऊया. जसं भाकरी बनतात ना तसं किचनवरती पूर्ण पीठ उडतं आणि सगळीकडे पीठ झालेलं होतं. तर किचन स्वच्छ करून घेतले. आता हरभरे बघू शकता तुम्ही, धुवून ठेवलेले हरभरे मी डाळीसाठी धुवलेले होते आणि त्यामधलेच थोडेसे उसळ बनवण्यासाठी काढून ठेवलेले आहेत, म्हणजे वर्षभरासाठी. उसळ बनवण्यासाठी इतके हरभरे लागत असतात आणि कधी अधूनमधून भजी पण होत असते ना, त्या हिशोबानेच मी ठेवत असते, कारण एकत्रच 1 वर्षाचा आणतात आणि सगळी डाळ बनली तर मग नंतर आणखीन मग घेऊन या म्हणत बसावं लागतं. मी अगोदरच काढून ठेवते. तर सगळे हरभरे मी इकडे एका मोठ्या टोपल्यात काढलेले आहेत आणि यावर थोडंसं पावडर टाकलं आणि छान मी मिक्स करून घेतलं. आणि थोडेसे हरभरे मी छोट्या डब्यात काढून इथंच ठेवणार आहे अलमारीमध्ये उसळ बनवण्यासाठी, आणि जे बाकीचे आहेत ना या पोत्यामध्ये भरून ठेवणार आहे, कारण अगोदर डब्यात होते आणि जसं मी स्टँडवरती चढले तसं बॅलन्स होत नव्हतं, एका साईडला माझा झोक जात होता. असं वाटत होतं थोड्या वेळासाठी की आता मी खाली पडेन हे वजन घेऊन. तर असं होऊ नये म्हणून मी यावेळेस या पोत्यात भरून ठेवलेली. हे जी पोतं आहे तुम्ही बघू शकता कसं आहे, हे पॉकेट जी तांदळाची पॉकेट आणतो ना ते पोतं आहे, म्हणजे हे घट्ट पोतं असतं. पोत्यात जसं आपण डब्यात घालून ठेवतो ना सेम तसंच राहतं या पोत्यामध्ये, म्हणजे हवा वगैरे लागत नाही किंवा धान्य खराब होतात. आता मी इकडं कारवळ घेतले, इथे 2 किलो कारवळ आहेत. तर कारवळाला पण मी पावडर लावून ठेवलेलं आहे आणि एका कवरमध्ये पॅक केलेलं आहे. हे पण मी स्टोरूममध्येच ठेवणार आहे, कारण आता इथं मी थोडीशी चटणी वाटून ठेवली आणि दररोज लागत पण नाही आहे. तर असंच कवर मी एका पिशवीमध्ये ठेवलं. आता हे सगळं स्टोरूममध्ये अगोदर मी नेऊन ठेवते. तर ही छोटी छोटी कामं आहेत पण खूप इम्पॉर्टंट आहेत, कारण हे सगळं व्यवस्थित ठेवणं खूप गरजेचं आहे, कारण एक वेळा खराब झालं की मग सगळं नुकसान होऊन जातं. काय उपयोग त्या ठेवण्याचा. त्यामुळे जेही ठेवायचं आहे छान उन्हाला घालून पावडर लावूनच ठेवायचं आहे आपल्याला. आणि इथं थोडेसे तीळ होते, म्हणजे तीळ जास्त आणले नाही यावेळेस, फक्त अर्धा किलो आणलेले होते. त्यामध्ये खूप लवकर जाळी होतात, पण मी त्याला पण पावडर लावून ठेवलं. आणि इकडे बघू शकता हे मांजराचं पिल्लू, म्हणजे इथे मोठं मांजर आज दिसत नाही आहे, छोट्यालाच मी इकडे प्लेटात दूध घालून ठेवलं. खूप भीत आहे, त्या माळगीतून बाहेरच येत नव्हतं, तर तिथेच ठेवलेलं आहे. मी निवांत दूध पित आहे. आता परत किचनमध्ये आलेले आणि थोडेसे मला इकडे धान्य भिजत घालायचे होते, म्हणजे वरणासाठी हे मसुरा मी भिजत घालत आहे. थोडेसे छोले आणि थोडेसे हरभरे, हे तिन्ही जिन्नस मी स्वच्छ धुवून भिजत ठेवणार आहे. संध्याकाळपर्यंत व्यवस्थित भिजले जातात आणि हे छान मोड यावे म्हणून याला काय करायचं आहे की डब्यामध्ये भरून मी फ्रीजमध्ये ठेवून देते. 4-8 दिवस चालतात आणि छान अंकुरित पण होतात. आता आलेले आहे मी बेडरूममध्ये आणि आज मला बेडशीट पण धुवायला घ्यायचं होतं. तर इकडे बेडशीट वगैरे सगळं मी धुवायला घेतलेलं आहे आणि दुसरं बेडशीट अंतरायचं आहे. पण अगोदर मी कपडे जे आहेत ना भिजत घालते आणि निवांत कपडे हे दिवत राहतील तोपर्यंत मी बाकीचे कामं आवरून घेते. आज कपडे मी मशीनला लावणार आहे, कारण का आज ना वातावरण असं झालेलं आहे की पाऊस येणार की काय असं झालेलं आहे. आता जर मी धुवत बसेन हातानं तर लवकर पाणी हे होत नाही आणि लवकर कपडे हडकत नाहीत. पावसाळ्यामध्ये मशीन ही खूप छान आहे, परफेक्ट आहे, कारण पूर्ण कपडे जे आहेत ना ते ड्राय होऊन येतात आणि हडकण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. नाहीतर आपण हातानं धुलेले कपडे ना हडकण्यासाठी वेळ भरपूर लागतो, कारण आता वातावरणच असं असतं. तर 2 दिवस झालं तरी इकडे जोरदार पाऊस येत आहे. तर तुमच्याकडे वातावरण कसं झालेलं आहे नक्की सांगा. आता याचसोबत या व्हिडिओला मी इथंच एंड करते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. बाय बाय, टेक केअर.